नुकसान भरपाई वेळेत मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 ते 15% शेतकऱ्यांनीच विमा काढलाय। एका रुपयातील पीक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष असल्याचं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। जळगाव तालुक्यात वादळामुळे 900 हेक्टरवरील केळीचं सुमारे 40 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। या सर्वांना सुमारे 7.5 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित आहे। वाऱ्याचा वेग निकषात बसत नसल्यामुळे भरपाई देणं शक्य नाही असं कारण विमा कंपनीचे अधिकारी देत आहेत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये तलाव नदी नाले कोरडे पडलेत। वन्य प्राण्यांसह शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये कांद्याची रोपं तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे, मात्र पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीची भीती सतावतीये। खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे। शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पीक विम्याचा हप्ता भरावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी